वन्स आपल्याला कळलं कुणा दाम्पत्याला डाऊन सिंड्रोमचा बेबी आहे, तर तुम्ही हे ठरवू शकता की तुम्ही हे प्रेग्नन्सी कंटिन्यू करू शकता की नाही. वेल, आपण प्रेग्नन्सी जर कंटिन्यू करायची ठरवली तर त्याचं पुढचं आयुष्य तसंच असतं जसं तुमचं आणि माझं आहे. पण मात्र अशा मुलांचं थोडंसं IQ लेवल नॉर्मल पेक्षा कमी असतात. पण चांगलं संगोपन केलं की त्यांचं पण आयुष्य थोडं बेटर होऊ शकतं. त्यांच्यासाठी स्पेशल चिल्ड्रन्सचे स्कूल्स पण आता अवेलेबल आहे, विच आर वर्किंग व्हेरी वेल. आता हे प्रिव्हेंट कसं केलं जाईल? वेल, तर लग्न लवकर करणं हाच एक मार्ग आहे का? तर नाही. प्रेग्नन्सी मात्र 30च्या अगोदर झाली तर उत्तम, किंवा जर फिमेल 35च्या अगोदर प्रेग्नंट राहिल्यात तर अशामध्ये डाऊन सिंड्रोम होण्याची शक्यता थोडीशी कमी असते. प्रिव्हेंट कशी करू शकता आपण? फोलिक ऍसिड आपल्याला खायला पाहिजे रोज. ते प्रेग्नंट राहण्या अगोदर पासून सुरुवात करायला पाहिजे, 3 महिने. तर आपण जेव्हा प्रेग्नंट राहतो तेव्हा फोलिक ऍसिड डिफिशियन्सी कमी होते आणि आपल्याला नॉर्मल बच्चूस होतात. ॲट द सेम टाइम आपल्याला ब्लड प्रेशर नाहीये ना, डायबिटीज नाहीये किंवा इतर काय आजार नाहीये, हे आपल्याला प्रेग्नंट राहण्या अगोदरच जर समजले तर इट इज ऑलवेज बेटर. तर डाऊन सिंड्रोमला एकच उपाय आहे, अर्ली डिटेक्शन अँड अर्ली इव्हॅल्युएशन.